नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. रेल्वेमध्ये आर-पी-एफ पदासाठीची भरती केली जाणार आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये कॉन्स्टेबल पदासाठीची भरती होणार आहे. त्यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे, स्टेज ऑफ एक्झाम काय असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे का, सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, ह्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, RRB, सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस, RPF 2024. एकूण किती जागा असणार आणि कुठल्या पदासाठी भरती होणार आहे? तर पद असणार आहे कॉन्स्टेबल. पे लेवल असणार आहे 7 CPC. इनिशियल पे सुरुवातीला तुम्हाला 21,700 मिळू शकतो. एज लिमिट आहे 18 ते 28 वर्ष आणि टोटल जागा असणार आहे 4,208 जागा असणार आहे. आता एक्झाम पॅटर्न्स अँड रिक्रुटमेंट प्रोसेस काय असणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर बघूया. रिक्रुटमेंट प्रोसेस काय असणार आहे, रेल्वे प्रोटेक्शन फोर्सची भरती होणार आहे, त्यासाठी काय अभ्यासक्रम दिलेला आहे आणि त्याचं रिक्रुटमेंट प्रोसेस किती स्टेजमध्ये होणार आहे. तर 3 स्टेज आहे. पहिला कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला फिजिकल इफिशियंट टेस्टसाठी बोलवलं जाणार आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही क्वालिफाय केला तर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर फायनल लिस्ट. आता हे जे एक्झाम असणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट, त्यासाठी सिलेबस काय आहे आणि कुठल्या लेवलची एक्झाम असणार आहे, तर याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी द स्टँडर्ड फॉर एक्झामिनेशन विल बी 10th मॅट्रिक लेवल, म्हणजे 10वीच्या लेवलचा अभ्यासक्रम असू शकतो इथे. पॅटर्न अँड सिलेबस फॉर CBT, तर टोटल ड्युरेशन 90 मिनिटाचा एक्झाम टाईम असणार आहे आणि टोटल क्वेश्चन असणार आहे 120, म्हणजे 1.5 तास असणार आहे, 120 क्वेश्चन असणार आहे. द कॅन्डिडेट शॅल बी अवॉर्डेड 1 मार्क्स फॉर इच करेक्ट आन्सर. एका क्वेश्चनसाठी 1 मार्क असणार आहे. नो मार्क्स शॅल बी अवॉर्डेड ऑर रिडक्टेड फॉर द क्वेश्चन्स नॉट अटेम्प्ट, म्हणजे तुम्ही एखादा क्वेश्चनचा आन्सर दिला नाही तर त्याला कुठलाही मार्क्स त्याचा डिडक्ट होणार नाही आहे. त्याच्यानंतर सांगितलं देअर शॅल बी अ निगेटिव्ह मार्किंग 1/3 मार्क्स फॉर इच रॉंग आन्सर, म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग असणारे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 मार्क्स तुमचे मायनस केले जाऊ शकतात. नॉर्मलायझेशन्स ऑफ मार्क्स विल बी डन फॉर CBT हेल्ड इन मल्टिपल शिफ्ट्स, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, जर एक्झाम जर खूप साऱ्या शिफ्टमध्ये होत असेल तर मार्काचं सामान्यीकरण केलं जाऊ शकतं. द मिनिमम पासिंग पर्सेंटेज फॉर एलिजिबिलिटी ऑफ जनरल कॅटेगरीज EWS अँड OBC 35% आणि SC/ST साठी 30% कमीत कमी मार्क्स असणं गरजेचं आहे. जनरल अँड OBC कॅटेगरीला 35 कमीत कमी मार्क्स मिळणं गरजेचं आहे, SC/STला 30. द मार्क्स स्कोर इन CBT एक्झाम shall be counted for the shortlisting of candidate for further stage for this recruitment, आणि जे तुम्हाला CBT मध्ये मार्क्स मिळणार आहेत त्या बेसिसवरती तुमची मेरिटनुसार पुढच्या स्टेजसाठी सिलेक्शन केलं जाऊ शकतं. आता CBT जे एक्झाम होणार आहे त्यासाठी काय सिलेबस आहे, द क्वेश्चन्स विल बी ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम असणार आहे विथ मल्टिपल चॉईस, म्हणजे तुम्हाला ऑप्शन दिले जाणार आहे, ते करेक्ट ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि आन्सर द्यायचं आहे. तर सिलेबस आहे पहिला ॲरिथमॅटिक म्हणजे मॅथमॅटिक्स, म्हणजे इथे तुम्हाला गणितीय क्वेश्चन असणार आहे 35 मार्क्ससाठी. किती मार्क्स असणार आहे, 35 मार्क्स. यामध्ये खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत, तुम्ही बघू शकतात की क्वेश्चन्स ऑर नंबर सिस्टम आहे, त्याच्यानंतर इंटरेस्ट आहे, प्रॉफिट अँड लॉस आहे, खूप सारे मॅथमॅटिकल्स याच्यावरती गणितीय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगवरती 35 मार्क्स प्रश्न येऊ शकतात, 35 क्वेश्चन येऊ शकतात 35 मार्क्ससाठी. याच्यामध्ये रिझनिंग आणि जनरल इंटेलिजन्सवरती क्वेश्चन असू शकतात. त्याचबरोबर जनरल अवेअरनेस GK साठी सामान्य ज्ञानासाठी 50 मार्क्स आहेत, 50 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. याच्यामध्ये मोस्टली आहे इंडियन हिस्ट्री, आर्ट, कल्चर्स, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, जनरल पॉलिटी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, स्पोर्ट्स, जनरल सायन्स एक्सेट्रा, या सगळ्यांवरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात जनरल अवेअरनेसमध्ये GK मध्ये. आता CBT एक्झाम झाल्यावरती त्यानुसार CBTची मेरिट लिस्ट लागणार आणि CBTनुसार मग सेकंड स्टेजला जे कॅन्डिडेट शॉर्टलिस्टिंग होणार त्यांना फिजिकल इफिशियंट टेस्टसाठी बोलवण्यात येतील. द कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड ऑन द बेसिस ऑफ देअर परफॉर्मन्स इन CBT शॅल बी कॉल फॉर द फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल मेजरमेंट टेस्ट, यासाठी तुम्हाला बोलवण्यात येईल जे कॅन्डिडेट CBT एक्झाममध्ये शॉर्टलिस्ट होतील त्या कॅन्डिडेटला. आता फिजिकल्स एफिशियन्सी टेस्टमध्ये तुम्हाला
काय द्यायची, शारीरिक पात्रता काय असणार आहे, म्हणजे कशा प्रकारे ती परीक्षा होऊ शकते. तर इथे दिलं आहे द क्रायटेरिया फॉर द फिजिकल इफिशियन्सी टेस्ट ॲज अंडर, म्हणजे कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेटसाठी 1600 मीटर धावणे किती मिनिटामध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे, 5 मिनिटं 45 सेकंडचा स्टँडर्ड टाईम त्यांनी दिलेला आहे. याच्या आतच तुम्हाला ती कंप्लीट करायची आहे. त्याचबरोबर लॉंग जंप असणार आहे 14 फीट. 14 फीट तुम्हाला इथे, म्हणजे 14 फूट तुम्हाला इथे लॉंग जंप करायची आहे. आणि हाय जंपसाठी क्रायटेरिया दिलेला आहे 4 फूट, म्हणजे 4 फीट असणार आहे. कॉन्स्टेबल फिमेल कॅन्डिडेटसाठी काय क्रायटेरिया आहे, तर फिमेल कॅन्डिडेटसाठी 800 मीटर धावणे आहे आणि वेळ दिलेला आहे त्यांनी 3 मिनिटं 40 सेकंडमध्ये ते कंप्लीट करायचं आहे. लॉंग जंप असणार आहे क्रायटेरिया 9 फूट आणि हाय जंप असणार आहे 3 फूट तुम्हाला हा इथे कंप्लीट करायचं आहे दिलेल्या क्रायटेरियामध्ये. याच्यापेक्षा जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स करत असाल तर डेफिनेटली तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्याच्यानंतर फिजिकल्स मेजरमेंट टेस्ट, म्हणजे तुम्हाला शारीरिक पात्रता काय असणार आहे, यासाठी एक्झॅक्टली काय पाहिजे, तर क्रायटेरिया फॉर द फिजिकल मेजरमेंट टेस्ट हाईट दिलेली आहे मेल कॅन्डिडेटसाठी, कॅटेगरी वाईजनुसार दिलेली आहे. जनरल कॅटेगरी, EWS कॅटेगरी आणि OBCसाठी मेल कॅन्डिडेटसाठी 165 सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे, तर तुमचं इथे सिलेक्शन होऊ शकतं. आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी मिनिमम दिलेली आहे 157 सेंटीमीटर. SC ST कॅटेगरीसाठी 160, मेल कॅटेगरीसाठी मेलसाठी आणि फिमेलसाठी 152. त्याचबरोबर इथे चेस्ट दिलेली आहे ऑनली फॉर मेल कॅन्डिडेट, अनएक्सॅम्प्टेड म्हणजे न फुगवता छाती असली पाहिजे जनरल कॅटेगरीसाठी 80 आणि एक्सपांडेड म्हणजे फुगवून छाती असली पाहिजे 85 सेंटीमीटर्स. त्याचबरोबर SC ST साठी असली पाहिजे 76.2 अनएक्सॅम्प्टेड न फुगवतात आणि फुगवून 81.2 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. जे कॅन्डिडेट CBT एक्झाम त्याचबरोबर फिजिकल इफिशियन्सी स्टेट क्वालिफाय होतील, फायनल मेरिटनुसार त्यांचं इथं सिलेक्शन केलं जाऊ शकतं. आता ॲप्लिकेशनची लिंक आणि ॲडव्हर्टायझिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून अप्लाय करू शकतात. धन्यवाद मित्रांनो.